ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून नाशिक महानगरपालिकेच्या उन्नत नाशिक अभियानाअंतर्गत आज रविवारी सकाळी 7:30 वाजता कपिला नदी स्वच्छता मोहीम उत्साहात आणि यशस्वीपणे राबविण्यात आली. कपिला नदीला पुन्हा स्वच्छ आणि सुंदर बनविण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत हजारो नाशिककरांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भव्य मोहिमेचे आयोजन आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आणि पर्यावरण संवर्धनाचा एक भाग म्हणून करण्यात आले होते. राज्याचे पाणीपुरवठा, कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी स्वतः नदीपात्रातील कचरा उचलून नागरिकांचा आणि उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. या दौऱ्यावेळी कुंभमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रभाग क्रमांक 3 नगरसेवक गौरव गोवर्धने यांच्या संपर्क कार्यालय भेटीदरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि युवकांशी मंत्री महाजन यांनी संवाद साधला. प्रभाग क्रमांक 3 नगरसेवक गौरव गोवर्धने हे युवा नगरसेवक असून नाशिक महानगरपालिकेत सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले नगरसेवक आहेत. प्रभाग, पथदीप, रस्ते, गतिरोधक, सामाजिक उपक्रम, बळीमंदिर, रस्त्यावरील सिग्नल विषय असे सर्व प्रभागातील विकास कामे हे प्रभाग क्रमांक 3 चे 4ही नगरसेवक प्राधान्य देत आहेत. यावेळी भेटीप्रसंगी महापौर हिमगौरी आडके आहेर, स्थायी समिती सभापती मच्छिंद्रभाऊ सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, उपायुक्त सुवर्णा दखणे, OSD संदीप जाधव, नगरसेवक गौरव गोवर्धने, नगरसेविका जुही शिंदे, प्रियंका माने, सामाजिक कार्यकर्ते पप्पू माने, प्रणव शिंदे, शंतनू शिंदे तसेच इतर नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवक मोठ्या संख्येनं नाशिककर उपस्थित होते.